हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष थाळी बघणार आहोत. तर त्यासाठी आपण आता चला किचनकडे जाऊया. तर इथे मी एका प्लेटमध्ये आता पीठ भिजवून घेणार आहे. ते पण कशासाठी, तर मी आज करंज्या करणार आहे ओल्या नारळाच्या स्वीट डिश म्हणून नारळी पौर्णिमेनिमित्त. तर इथे मी 2 पेले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते छान असं चाळून घेतलेलं आहे. तुम्ही याऐवजी मैदासुद्धा घेऊ शकता. तर इथे मी 2 ते 3 चमचे रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता. थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि इथे आपण तेलाचं मोहन घालणार आहोत, ज्याने आपल्या ज्या करंज्या आहेत त्या खुसखुशीत होतील आणि ते छान असं मिक्स करून घेऊया आता आपण पिठामध्ये. आणि अशी मूठ वळली गेली पाहिजे, म्हणजे आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे असं आपण समजायचं. आणि यामध्ये नंतर आपण थंड पाण्याने हे पीठ भिजवणार आहोत. अशा पद्धतीने भिजवल्याने काय होतं, आपल्या करंज्या ज्या आहेत त्या खुसखुशीत होतात, एकदम नरम पडत नाहीत. आणि जसं आपण चपातीला पीठ भिजवतो तसंच आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. अशा पद्धतीने भिजवून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे साधारण 1 तास. त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर आता आपण इकडे भाजी करून घेऊया. तर इथे आज मी मोड आलेल्या मुगाची भाजी करते आहे, कारण आपण आज विशेष थाळी बघतो आहोत. त्यामुळे त्यामध्ये मी राई जिरं टाकलेलं आहे, कांदा टाकला आहे, नंतर टोमॅटो टाकला आहे आणि नंतर आलं लसूण ठेचलेलं टाकलेलं आहे. आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा सुगंध येईपर्यंत ते छान असं परतायचं आहे. तर ह्याच्यामध्ये बारीक मिरची देखील तुम्ही टाकू शकता. तर हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर, असे हे गरम मसाला, सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि साधारण ह्याला एक उकळी आणायची आहे. कधी पण मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये नक्कीच थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे आपले मसाले छान शिजतात आणि ते करपत नाहीत. त्याच्यानंतर आपण हे मोड आलेले मूग जे आहेत ते त्यामध्ये टाकतो आहे आणि हे छान असे परतून घ्यायचे आहेत. आणि नंतर झाकून ठेवून ताटावरती पाणी देखील ठेवायचं आहे. त्याच्या आतमध्ये देखील मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि हे बघा, इथे आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर कोथिंबीर टाकली आहे. आपली भाजी तयार आहे. नंतर इथे मी आता करंज्यांची तयारी करते. तर मी इथे 1 चमचा साजूक तूप कढईमध्ये टाकलेला आहे. त्याच्यानंतर 1 पेला हा भरून नारळाचा चव आहे आणि त्याच्या निम्मा मी गूळ घेतलेला आहे. हे प्रमाण परफेक्ट आहे. तर हे प्रमाण घेऊन आपण आता ह्याचा चव तयार करणार आहोत. सेम चव आपण मोदकांसाठी करू शकतो. हे प्रमाण परफेक्ट आहे. तर तुपावरती हे जे गूळ आहे हे मी थोडासा परतून घेते आहे. मी गूळ पावडर वापरली आहे, तुम्ही अख्खा गूळ देखील वापरू शकता. नंतर मी खोबऱ्याचा किस त्यावरती टाकलेला आहे आणि छान असं परतून घेते आहे. सुकं होईपर्यंत आपण हे छान असं परतत राहायचं आहे, कारण गूळ थोड्या वेळाने तो आळून जातो आणि छान अशी चव आपल्याला निर्माण होते. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडा जास्त गूळ टाकू शकता, पण हे प्रमाण परफेक्ट आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा खसखस टाकले आहे, वेलची, जायफळ पावडर टाकली आहे, ड्रायफ्रूट्स टाकले आहे. नंतर खास असं हे एव्हरडीची जी मिल्क पावडर आहे ती टाकायची आहे. त्यामुळे आपलं जे पुरण आहे त्याला छान अशी चव येते आणि ते असं घट्ट होतं. त्याच्यामुळे त्याची चव एन्हान्स होते, म्हणजे एक प्रकारे जी मिठाईची टेस्ट असते ती येते. एकीकडे मी इथे भाकरीसाठी पीठ भिजवून ठेवते आहे, जेणेकरून आज आपल्याला एक स्पेशल थाळी बनवायची आहे. त्यामुळे मी आज तांदळाच्या भाकऱ्या देखील बनवणार आहे. तर मी ते पीठ भिजवून ठेवते आहे. तर अशा पद्धतीने आपलं भाकरीचं पीठ तयार आहे. नंतर एकीकडे मी हे जे पीठ आपलं मळलेलं होतं आपल्या करंजीचं, तर ते मी आता छान असं मळून घेते. त्याला 1 तास झालेला आहे आणि आपला रवा देखील त्यातला फुलला असेल. आणि बघा किती सॉफ्ट झालं आहे. आणि आता आपण हे छान असं मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेणार आहोत. तर मी एका प्लेटमध्ये पुरण काढलं आहे आणि एका प्लेटमध्ये पीठ घेतलेलं आहे. तर आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून मी त्याची लाती तयार करणार आहे, करंजी तयार करणार आहे. आपल्या आवडीनुसार आपण छोटे मोठे गोळे घेऊ शकतो. एकदम जाड अशी पोळी करायची नाही आहे, पुरीसारखं लाटायचं आहे. अशा पद्धतीने मी ह्या 4-5 ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घेणार आहे.
एकदम जाड नाही करायचं, थोडंसं पातळ करायचं. आणि हे बघा अशा पद्धतीने आता आपण ते भरूया. आणि बिलकुल फुटत वगैरे नाही अशा पद्धतीने केल्यानंतर. तर हे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पुरण आपण ह्याच्यात भरून घ्यायचं आहे. आणि आपण आता करंजी तयार करून घेऊया. तर ही करंजी खूप छान लागते, यमी लागते, एकदम टेस्टी लागते, कारण त्याच्यामध्ये आपण खसखस, ड्रायफ्रूट वगैरे टाकलेले आहेत आणि साजूक तुपावरती हे पुरण केल्यामुळे त्याची चव खूप छान होते. तरी बघा अशा पद्धतीने आपली करंजी देखील इथे तयार झालेली आहे. आणि त्या करंजी कशा पद्धतीने बंद करून त्याच्यावर नक्षी करायची आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे. तर आपल्याकडे जो फोर्क आहे त्याने आपण ह्याच्यावरती नक्षी करूया. तर हे आता दोन्ही साईडने छान असं हे बंद करून घ्यायचे आहेत दोन्ही कडा. आणि अशा पद्धतीने फोर्कने त्याच्यावरती नक्षी करायची आहे. तुमच्याकडे जर कातणी असेल तर तुम्ही कातणीने देखील कातू शकता, म्हणजे उरलेलं पिठाची नंतर आपण पोळी लाटू शकतो. तर हे बघा जेवढ्याच तेवढी मी पोळी घेतली होती, त्याच्यामुळे मी आता ह्याच्यावरती अशा पद्धतीने काट्या चमच्याने त्याच्यावरती नक्षी करते आहे, कारण ते दिसायलाही खूप छान दिसतं आणि ऑलरेडी आपला पदार्थ खूप टेस्टी आहे. तर त्याच्यामुळे हे बघा माझे इथे आता तयार झालेत आणि मी आता ह्या करंज्या तळून घेते आहे. तर आता ह्या सगळ्या करंज्या मी इथे करून घेणार आहे. तर ही थाळी बनवायला, विशेष थाळी बनवायला 15 मिनटं लागतात, जर आपली प्रिपरेशन तयार असेल तर. नाही तर प्रिपरेशनसाठी खूप वेळ लागतो, हे मी तर ॲग्री करेन. आणि दुसऱ्या पद्धतीने बनवायचं झालं तर मी हे असं सुरीने देखील कट करून घेणार आहे, म्हणजे आपला शेप करंजीचा तयार होईल. आणि तुमच्याकडे कातणी असल्यास तुम्ही कातणीने देखील ते कट करू शकता, म्हणजे त्याचा जो शेप आहे तो खूप छान दिसतो. तर अशा पद्धतीने देखील मी करून घेतलेली आहे आणि सगळ्या आपल्या करंज्या तयार आहेत. अशा मी पुऱ्या देखील करून घेतलेल्या आहेत त्याच पिठाच्या, थोडं पीठ उरलं होतं त्यातलं. आणि नंतर आता मी ते पापड तळून घेते आहे. अशा पद्धतीने माझे पुऱ्या झालेल्या आहेत, नंतर करंज्या झालेल्या आहेत आणि आता हे मी पापड देखील तळून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या देखील टम्म फुगल्या होत्या, नंतर इकडे पापड झालेले आहेत आणि सगळ्या करंज्या देखील आपल्या रेडी आहेत. तर असे हे 2-3 प्रकार माझे ऑलरेडी तयार झाले. आता पुढची आपण रेसिपी बघणार आहोत, ह्याला खूप वेळ लागत नाही. सणासुदीला आपण ही अशी विशेष थाळी बनवू शकतो. तर आता आपण बनवणार आहोत कढी, कारण मी कढी आणि पकोडेचा बेत केलेला आहे. खूप छान लागतं कढी पकोडे. तर आता आपण कढी करणार आहोत. तर मी दही घेतलेलं आहे आणि दही जे आहे ते मी 200 ग्रॅम घेतलेलं आहे आणि ते थोडं घट्ट होतं, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी टाकून ते व्हिस्करने छान असं मिक्स करून घेते आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणतेही लम्प्स नसावेत. आणि पातळसर असं हे थोडंसं करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे अशा पद्धतीने मी व्हिस्करने छान असं तयार करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये एकही लम्प्स आता नाही आहे. तर आता आपण फोडणी टाकूया, आपली कढी तयार करूया. तर इकडे मी जिरं टाकलं आहे, थोडीशी राई टाकली आहे आणि हे सगळं फुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण टाकायचे आहे, आलं टाकायचं आहे, मिरच्या, कढीपत्ता असं टाकून घ्यायचं आहे. आणि खूप करपवायची नाही आहे लसूण, जेणेकरून त्याचा सुगंध येईपर्यंत त्याला परतत राहायचं आहे. खूप छान असा सुगंध येतो. नंतर याच्यात हळद टाकली आहे मी अर्धा चमचा आणि आता हे ताक आहे ह्याला मी फोडणी देते आहे. आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा हे जे मीठ आहे ते टाकलेलं आहे आणि ते मी काळं मीठ वापरलं आहे यावेळेला, पिंक सॉल्ट. नंतर इथे मी स्लरी करून घेते आहे बेसनची. 1 मोठा चमचा मी बेसन घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून अशी त्याची स्लरी तयार केली आहे. हे आपण आता कढीमध्ये ओतणार आहोत, जेणेकरून आपली कढी घट्ट होईल. आणि ही कढीला बिलकुल उकळी काढायची नाही आहे, छान असं वाफ आली पाहिजे दणदणून, फक्त उकळी येता कामा नये. उकळी जर आली तर तुमचं पूर्ण ताक जे आहे ते फुटून जाईल. तर हे बघा अशा पद्धतीने कलर देखील आपला सुंदर असा आलेला आहे आणि इकडे आपली कढी तयार झालेली आहे. तुम्ही चवीनुसार मीठ आणि साखर टाकायचे आहे. साखर टाकल्यामुळे चव बॅलन्स होते, त्याच्यामुळे खूप छान लागतं. इकडे मी पकोड्यांची तयारी करते आहे. बेसनमध्ये मीठ टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते थोडंसं घट्टसर असं पीठ त्याचं तयार करून घेते आहे. हे मी कांद्याची भजी नाही करत आहे, नुसते मीठ आणि ओवा वगैरे मसाले थोडेसे टाकून
त्याची मी भजी तयार करून घेणार आहे. ते ओवा टाकला आहे थोडासा, थोडीशी हळद टाकली आहे, नंतर थोडंसं लाल तिखट टाकते, नंतर धणे आणि जिऱ्याची पावडर देखील टाकणार आहे, जेणेकरून आपल्या भज्यांना खूप छान टेस्ट येईल. आणि आता आपण हे असे छोटे छोटे भजी इथे तयार करून घेणार आहोत. हे ताकातून आपल्या कढीमध्ये जेव्हा आपण हे टाकतो आणि खातो, त्याची चव जी आहे ती अमेझिंग येते. ही डिश खूप छान लागते, कढी पकोडे. तर आजच्या ह्या विशेष सणानिमित्त, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त हा मी असा बेत केलेला आहे. तर इथे आपले पकोडे देखील तयार झालेले आहेत. आता आम्ही डाळीला तडका देणार आहे. त्यासाठी मी तेल असं छान गरम करून घेतले. त्याच्यामध्ये राई, जिरं, नंतर कढीपत्ता, नंतर मिरच्या, लाल मिरच्या, नंतर लसूण, असं सगळं टाकून मी ह्याला फोडणी ओतणार आहे ही. आणि हे खूप अशी छान अशी टेस्ट येते अशी तडकावरून दिल्यानंतर ते आपण उकळवून देखील घेणार आहोत. तर हे आता मी सगळं असं डाळीमध्ये ओतून घेणार आहे. अशी डाळ खूप छान लागते, नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर अशी ही डाळ अशा पद्धतीने केल्यानंतर आपण ह्याला एक छान अशी उकळी काढून घेऊया. इकडे माझा भात देखील रेडी झालेला आहे. इथे डाळीला उकळी आलेली आहे, पकोडे रेडी आहेत, नंतर करंज्या रेडी आहेत. आणि हे बघा, इथे आपली कढी किती सुंदर दिसते. तर आपलं हे ताट आता वाढायला तयार झालेलं आहे. तर या जेवायला. तर हे बघा, किती छान असा आपला बेत तयार झालेला आहे आणि आपली थाळी किती सुंदर दिसते. कोणत्याही सणाला तुम्ही ही अशा पद्धतीची थाळी बनवू शकता. अशी यमी टेस्टी थाळी कोणालाही आवडेल. तोंडाला पाणी सुटतं असं बघितल्यावर. तर चला या पटापट जेवायला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजची ही विशेष थाळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशा पद्धतीने तुम्ही कढी पकोडे खाऊ शकता. हे मी स्पेशल तुम्हाला दाखवते आहे, कारण सगळ्यांना माहीत असेल, पण अशा पद्धतीने खाल्लं तर खूप छान लागतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि जर कोणी नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.